पुणे जिले के युवक संजय कदम ने देश भर में विमुक्त जाति भटक्या जमाती समाज जोड़ो अभियान शुरू किया है। इसके लिए देश के अनेक राज्यों में मोटरसाइकिल से वे यात्रा कर रहे हैं। चंद्रपुर में पहुंचने पर ली गई पत्र परिषद में उन्होंने इस संदर्भ में क्या विस्तार पूर्वक मांग की, आइए जानते हैं। पुणे जिले के पिंपरी चिंचवड निवासी संजय कदम यह 7 जून से देश भर के विमुक्त जाति भटक्या जाति समाज जोड़ो अभियान के तहत यात्रा कर रहे हैं और वे लगभग 22 राज्यों का दौरा मोटरसाइकिल से कर रहे हैं और लोगों को जोड़ रहे हैं। और इसी के तहत उनका आगमन चंद्रपुर में हुआ और इस मौके पर उन्होंने एक पत्र परिषद ली। इस पत्र परिषद में अन्य समाज बांधव भी उपस्थित थे। तो आइए सुनते अपनी मांगों के संदर्भ में संजय कदम ने विस्तार पूर्वक पत्रकारों को जानकारी देते हुए क्या कहा, स्वयं उन्हें जुबानी। सर्वप्रथम लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार परिवाराचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या भारत देशातील 30 करोड लँडलेस होमलेस ज्या जाती आहेत, विमुक्त जाती भटक्या जमाती समाज, त्याला हिंदीमध्ये गुमंतू गुमकडा अर्ध गुमंतू खानाबदोश म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला नॉमडिक ट्राइब्स, डिनोटिफाइड ट्राइब्स, सेमी नॉमडिक ट्राइब्स म्हणतात, कन्नडमध्ये त्याला आले आलेमारी जनांक म्हणतात, गुजरातीमध्ये त्याला विमुक्त विचरती जाती जनजाती म्हणतात आणि तेलुगूमध्ये त्याला विमुक्त संचारा अर्ध संचारा जातलू म्हणतात। म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज एनटी डीएनटी व्हीजेंटी एसएनटी बीसी एमबीसी कॅटेगरी 1 12 समाज जोडो अभियान आम्ही मोटरसायकलवर चालू केलं। हा मोटरसायकलवर हा अभियान चालू करण्याचं कारण आजही हा 30 करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आजही लँडलेस आहे, होमलेस आहे, राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही, जगायचं तर कसं जगायचं हा आपल्या देशासमोरील सगळ्यात मोठा प्रश्न आहे। या समाजाचा जन्म कधी नदी नाला किनारी, कधी फुटपाथवर, पालावर, झोपडीवर झाला। त्यांच्या जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला नाही आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला, आरक्षण योजना, नोकरी या समाजाला कसं भेटणार? म्हणून हे आजही पालावर, फुटपाथवर, कुलटीवर, तांड्यांवर आजही भ्रमण करतच हे यांचा उदरनिर्वाह करत आहेत। म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की आता जे हिवाळी अधिवेशन चालू आहे, या हिवाळी अधिवेशनमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जसं गृह चौकशी गृहभेटचा जीआर आहे तसा तो जीआर एक व्हॅलिडिटीसाठी पण सँक्शन करावा, म्हणजे यांना जातीचे दाखले, जात पडताळणी पण भेटेल। त्यामुळे जात पडताळणी ही खूप मोठा विषय आहे, त्यामुळे तो जात पडताळणी ही प्रश्न सुटावा। राज्यामध्ये एनटीबीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, एनटीबीचं आरक्षण हे 2.5% आहे, 2.5% आरक्षणामध्ये कोणालाच नोकऱ्या भेटत नाही। त्यामुळे एनटीबीचं आरक्षण वाढावं। राष्ट्रीय लेवलवर विमुक्त गुंतवणूक विकास एवं कल्याण बोर्ड बनवला आहे, त्या बोर्ड अंतर्गत सीड्स योजना आहे ज्याच्यात मोफत घर, मोफत शिक्षण, मोफत रोजगार, मोफत विमा भेटतो। तर त्या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील तमाम विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला भेटावा। आता आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलो। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टोटल 62 विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या जातींना आम्ही भेटलो। त्याच्यामध्ये गोंधळी जोशी, वासुदेव चित्रपती, बागडी, बेलदार, भिल्ल, इराणी, त्यानंतरून भोई, बेलदार, अशा अनेक जाती आहेत, वडार वगैरे सर्व। त्या सगळ्यांना भेटल्यानंतर आम्हाला कळालं यांच्याकडे सुद्धा जातीचा दाखला नाही। म्हणून शासनाने विविध उपक्रम राबवले। त्या उपक्रमांतर्गत यांना जातीचे दाखले कॅम्प राबवून द्यावं ही आम्ही माननीय मुख्य कलेक्टर साहेबांना विनंती करतोय। आणि त्याच्यासोबतच आता जे फेब्रुवारीचं पार्लमेंटचं सेशन चालू होईल, त्या पार्लमेंटच्या सेशनमध्ये जस्टिस रोहिणी कमिटी जी बनवली होती, त्या जस्टिस रोहिणी कमिटीने त्यांचा अहवाल माननीय राष्ट्रपतींकडे दिला आणि माननीय राष्ट्रपतींकडे दिलेला आहे। तर तो लोकसभेमध्ये संसदेमध्ये ते चर्चेसाठी यावं आणि लवकरात लवकर जस्टिस रोहिणी कमिटीचे मागणी पूर्ण करावी हीच आमची मागणी आहे। आणि राष्ट्रीय स्तरावर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी स्वतंत्र कॅटेगरी व्हावी। त्यासाठी भारत देशातले आता 22 राज्य संपून 4.5 लाख किलोमीटर गाडी चालून 2.5 करोड भटक्या मुक्तांचे प्रश्न सोडत आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसात जर यांना जातीचे दाखले वगैरे नाही भेटले तर इथं आम्ही 10,000 लोक आंदोलन करायचं नियोजन करतोय। म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आता म्हणतात की विदर्भाच्या मुद्द्यावर आपण आता हिवाळी अधिवेशन घेतोय। त्यामुळे विदर्भाचे मुद्दे असे आहेत की विदर्भामध्ये टोटल 8 लाखापेक्षा जास्त भटक्या मुक्तांकडे जातीचे दाखले नाहीत। मग तुम्ही हे प्रश्न लवकरात लवकर विधानसभेमध्ये आणावे, हिवाळी अधिवेशनमध्ये उचलावे एवढीच माझी नम्र विनंती आहे। आणि सरकार आणि भारत सरकारला आमची विनंती आहे की या 30 करोड भटक्या मुक्त समाजाकडे लक्ष द्यावे। त्यासाठी मी पूर्ण चंद्रपूर जिल्हा विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।